खूप वर्षांनी असा दुर्मिळ योग आला आहे की पहिल्यांदाच दोन एकादशी लागोपाठ आले आहेत. एक आहे योगिनी एकादशी आणि दुसरी आहे भागवत एकादशी. नमो भगवते वासुदेवाय नमः. बंधू आणि भगिनींनो, तुमच्या आयुष्यात पैशाची सतत चणचण भासते का? आतोनात कष्ट करूनही यश पदरात पडत नाहीये का? की घरात सतत आजारपण आणि नकारात्मकता राहते? जर या प्रश्नापैकी एकही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी मोलाचा दगड ठरणार आहे. कारण आज आपण अशा दोन पवित्र दिवसाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या भाग्याचे कुलूप उघडू शकतात. ते दोन दिवस म्हणजे योगिनी एकादशी आणि भागवत एकादशी, ज्याला आपण देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतो. शास्त्रामध्ये सांगितले आहे की या दोन एकादशीच्या दिवशी जर तुम्ही गोमातेची म्हणजेच आपल्या गायीची मनोभावे सेवा केली आणि तिला फक्त हे दोन विशेष पदार्थ खाऊ घातले तर तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊ शकते. साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुमच्या घरावर आशीर्वादाचा वर्षाव करतील. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत योगिनी आणि भागवत एकादशीचे अचूक महत्त्व काय आहे, गोमातेचे 33 कोटी देव कसे वास करतात आणि ते दोन चमत्कारी पदार्थ कोणते आहेत जे गायीला खाऊ घातल्याने धनाचे मार्ग मोकळे होतात आणि उपाय करताना कोणत्या चुका टाळाव्यात. व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आणि तुमच्या जीवनाचे कल्याण करणार आहे, त्यामुळे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गोमाता जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. योगिनी एकादशी म्हणजे काय? पहिल्यांदा तर आपण योगिनी एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. प्रेक्षको, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या एकादशीचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिरला सांगितले होते. त्या दिवशी व्रत केल्याने माणसाला सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते. जर तुमच्याकडून नकळत एखादी चूक झाली असेल ज्यामुळे तुमचे भाग्य उजळत नसेल तर योगिनी एकादशीचे व्रत आणि त्या दिवशी केलेले दान तुमचे सर्व दुःख दूर करते. या दिवशी दिलेले दान हे हजारो ब्राह्मणांना भोजन घालणे इतके पवित्र मानले जाते. दुसरी आहे भागवत एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. यानंतर येते ती म्हणजे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी, ज्याला आपण देवशयनी एकादशी किंवा भागवत एकादशी म्हणतो. आपल्या महाराष्ट्रात या दिवसाला मोठी एकादशी किंवा पंढरपूरची वारी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात, ज्याला आपण चतुर्मास म्हणतो. जेव्हा भगवान विष्णू निद्रेत जातात तेव्हा पृथ्वीची संपूर्ण जबाबदारी आणि त्यांचे आशीर्वाद भक्तांच्या सत्कर्मावर अवलंबून असतात. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवसांपेक्षा 100 पटीने जास्त फळ देतात. उपाय जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की आपण गायीलाच हे पदार्थ का खाऊ घालत आहोत. सर्व देवमयी ही गौमाता. सनातन धर्मात गायीला केवळ एक प्राणी मानले जात नाही तर ती विश्वाची माता आहे. गायीच्या पाठीमध्ये सूर्यकेतू नावाची नाडी असते जी सूर्यप्रकाशातून सकारात्मक ऊर्जा शोषून घेते. गायीच्या श्वासाने आणि स्पर्शाने घरातील वास्तुदोष नष्ट होतात. गायीच्या डोळ्यांमध्ये सूर्य आणि चंद्र राहतात. तिच्या शिंगाच्या मुळाशी ब्रह्म आणि विष्णू वास करतात. तिच्या उदरात साक्षात माता लक्ष्मीचे वास्तव्य असते. याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही एका गायीची सेवा करता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडातल्या 33 कोटी देवदेवतांचे एकाच वेळी सेवा करत असतात. म्हणूनच एकादशीच्या दिवशी गोसेवा करण्याचे फळ अश्वमेध यज्ञापेक्षाही मोठे मानले गेले आहे. आता आपण वळूयात आपल्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. ते दोन पदार्थ कोणते आहेत जो योगिनी आणि भागवत एकादशीच्या दिवशी गायीला खायला दिल्याने धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. कृपया हे उपाय नीट समजून घ्या आणि वही पेन घेऊन लिहून ठेवा. पदार्थ क्रमांक 1, गुळाचा खडा, हरभऱ्याची डाळ आणि हळद लावलेली पहिली पोळी म्हणजेच रोटी. होय मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत घरात जेव्हा स्वयंपाक होतो तेव्हा पहिली पोळी ही नेहमी गायीसाठी काढली जाते. त्याला गोग्रास म्हणतात. पण एकादशीच्या दिवशी या पोळीला साधी पोळी न ठेवता तिला आपल्या सिद्धी करायचे आहे. कसा करायचा हा उपाय? पायरी नंबर 1, एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा. घरात जो पहिला स्वयंपाक होईल त्यातून पहिली पोळी बाजूला काढा. लक्षात ठेवा, ही पोळी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलेली असावी, ती कुठेही करपलेली नसावी. या पोळीवर थोडेसे शुद्ध गाईचे तूप लावा. त्यानंतर त्यावर एक छोटा चमचा हळद लावा. हळद हा भगवान
विष्णूंचा अत्यंत प्रिय पदार्थ आहे आणि हळदीमुळे गुरुग्रह मजबूत होतो. ज्याचा गुरु मजबूत त्याला जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या हळद लावलेल्या पोळीवर एक गुळाचा खडा आणि रात्री भिजवलेली हरभऱ्याची डाळ किंवा पिवळी मूग डाळ ठेवा. गूळ आणि डाळ हे दोन्ही पदार्थ लक्ष्मीनारायणाला आकर्षित करणारे आहेत. ही पोळी आपल्या हातावर ठेवून गोमातेच्या जवळ जा. तिच्या पाठीवर हात फिरवा. तिच्या कपाळाला स्पर्श करा आणि तुमच्या मनातील धनप्राप्तीचे, नोकरीचे किंवा व्यवसायातील प्रगतीची इच्छा गोमातेच्या कानात हळूच सांगा. त्यानंतर ही पोळी अत्यंत आदराने गायीला खाऊ घाला. पदार्थ नंबर 2. हिरवा चारा किंवा भिजवलेली मूग. बुध ग्रह आणि लक्ष्मीसाठी. जर तुमच्या डोक्यावर खूप कर्ज झाले असेल किंवा आलेला पैसा हातात टिकत नसेल तर हा दुसरा उपाय तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. तर कसा करायचा हा उपाय? तर एकादशीच्या दिवशी गायीला हिरवा चारा जसे की गवत किंवा मेथीची जुडी खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. हिरवा रंग उत्तम आरोग्याचा आणि बुध ग्रहाचा कारक आहे. बुध ग्रह हा व्यापार आणि धनाचा कारक आहे. जर तुम्हाला हिरवा चारा मिळणे शक्य नसेल तर एकादशीच्या आदल्या रात्री हिरवे अख्खे मूग पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठून त्या मुगामध्ये थोडीशी खडी साखर किंवा गूळ मिक्स करा आणि ते गोमातेच्या चरणी अर्पण करा. आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. गायीला हा हिरवा चारा किंवा मूग खाऊ घालत असताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा महालक्ष्मी नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. या उपायामुळे तुमच्या कुंडलीतील पितृदोष शांत होतो. जेव्हा पितृ प्रसन्न होतात तेव्हा घरात आपोआप धनाचा ओघ वाढतो आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. उपाय करताना कोणत्या चुका टाळाव्यात? तर बंधू आणि भगिनींनो, कोणतेही धार्मिक उपाय करताना जर नियम पाळले नाही तर त्याचे फळ मिळत नाही. म्हणूनच एकादशीच्या दिवशी गायीची सेवा करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या. शिकाळ किंवा शिळे अन्न देऊ नका. अनेक लोक घरातील उरलेले शिळे किंवा खराब झालेले अन्न गायीला टाकतात. एकादशीच्या दिवशी अशी चूक चुकूनही करू नका. गायीला जे काही द्यायचे आहे ते ताजे आणि स्वच्छ असावे. दुसरा, प्लास्टिक पिशवीत देऊ नका. काही लोक पोळी किंवा चारा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून गायीला देतात. हे महापाप आहे. नेहमी अन्न आपल्या हाताने किंवा स्वच्छ पात्रात ठेवून द्या. तिसरी चूक, गायीला मारू नका किंवा हाकलू नका. जर तुमच्या दारात गाय आली तर तिला रिकाम्या हाती पाठवू नका. तिला मारणे किंवा तिच्यावर ओरडणे म्हणजेच लक्ष्मीला घरातून हाकलून लावण्यासारखे आहे. चौथं, काळ्या गायीला प्राधान्य. जर तुम्हाला कपिला गाय म्हणजे काळ्या रंगाची किंवा लाल रंगाची गाय मिळाली तर अतिशय उत्तम. मात्र कोणतीही देशी गाय चालते. जर्सी गाय शक्यतो टाळावी. तर बंधू आणि भगिनींनो, या येणाऱ्या योगिनी एकादशी आणि भागवत एकादशीला पूर्ण श्रद्धेने हा उपाय करून पहा. शास्त्र आणि संतांचे वचन कधीही खोटे ठरत नाही. तुमची श्रद्धा जितकी घट्ट असेल तितकाच चमत्कारही अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहायला मिळेल. तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचे वास नक्कीच होईल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा पुण्याचा लाभ मिळेल. आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.